नागपुर में एक अनोखा मामला सामने आया, जहां एक युवक ने अपनी तलाकशुदा पत्नी को गुजारा भत्ता देने के लिए चेन स्नैचिंग शुरू कर दी। पुलिस जांच में इसका चौंकाने वाला खुलासा हुआ है। आरोपी पिछले 2 वर्षों से बेरोजगार था। पत्नी से तलाक के बाद उसे गुजारा भत्ता देना पड़ रहा था। पैसे की कमी के चलते उसने लूट की राह पकड़ी। बेलतरोड़ी थाना क्षेत्र में 22 फरवरी को एक 74 वर्षीय महिला की सोने की चेन झपटने की वारदात में पुलिस ने जांच शुरू की। तकनीकी जांच और मुखबिर की सूचना के आधार पर आरोपी युवक को हिरासत में ले लिया गया। पूछताछ में आरोपी ने अजनी और बेलतरोड़ी क्षेत्रों में 2 चेन स्नैचिंग की घटनाएं कबूल की। उसने चुराई गई चेनें श्री साईं ज्वेलर्स के मालिक को बेची थी। पुलिस ने ज्वेलर्स को भी गिरफ्तार किया। कुल मिलाकर 1,85,000 रुपए का माल जब्त किया गया। आरोपियों को बेलतरोड़ी पुलिस स्टेशन को सौंप दिया गया है। फिलहाल पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। गेल्या 8 दिवसांमध्ये आमचे हे जे क्राईम ब्रँचचं चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे याचं हे दुसरी मोठी कारवाई आहे। गेल्या सुद्धा 3-4 दिवसापूर्वी सुद्धा आपण दिल्लीवरून चेन स्नॅचिंग करणारे आरोपी आणले होते आणि आता हा जो नागपूरमधलाच आरोपी आहे, ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत जवळजवळ शहरामध्ये 5 ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत। अजनी, बेलतरोडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये। तर त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे कन्हैया नारायण बोराशी, हा गोधनी या भागात राहणारा आरोपी आहे। सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकट्या महिला फिरत असतात अशा महिलांना गाठून त्यांचं चेन स्नॅचिंग करायचं आणि गाडीवरून त्या ठिकाणून निघून जायचं, अशा प्रकारची मोडस या आरोपीची आहे। आणि सदरचं जे काही सोनं आहे ते एखाद्या सोनाराला विकायचं आणि त्याच्याकडून पैसे स्वीकारायचे, अशा प्रकारची मोडस होती। आणि आमचं जे चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे ते गेले बऱ्याच दिवसापासून यांच्या पाठीमागं होतं आणि त्याच्यामध्ये काल आम्हाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे। तो आरोपी आणि संबंधित सोनार या दोन्ही यांना आम्ही अटक केलेलं आहे आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनला सध्या तो तपास दिलेला आहे। याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे, दुचाकी गाडी, ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ सोनं चोरीस गेलेलं आणि गाडी यासह 1,85,000चा मुद्देमाल निष्पन्न झालेला आहे आणि इथून पुढच्या गुन्ह्यामध्ये आता अटक करण्याची पुढील कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। हा जो आरोपी आहे तो प्रायव्हेट ज्या बँका असतात त्यांच्यामध्ये वसुली एजंट म्हणून तो काम करत होता आणि काही दिवसापासून त्याला कुठलाही जॉब नसल्या कारणामुळे त्याला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं। त्यामुळे त्यानं हा चेन स्नॅचिंग करण्याचा गुन्हा करण्याचं हे सुरू केलं होतं आणि तो ठराविक वेळेप्रमाणे जशी त्याला आवश्यकता पडेल त्याप्रमाणे हा गुन्हे करत होता। गेल्या ऑगस्ट पासून आतापर्यंत हे 5 ठिकाणी त्यानं चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आता हे 5 गुन्हे जे निष्पन्न झालेले आहेत त्या 5ही गुन्ह्यातला मुद्देमाल हा त्याच सोनाराला दिलेला असं प्राथमिक दृष्ट्या आमच्याकडे निष्पन्न झालेला आहे। त्यामुळे सोनाराला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करून पुढील कारवाई केलेली आहे।